पिंपळगाव बसवंत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश बाबूराव अहिरे यांनी नगरसेवक पदावर भक्कम विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंद उत्सवाचे वातावरण पसरले आहे. महेश भाऊ अहिरे यांनी आमदार कार्यसम्राट दिलीप काका बनकर व भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली. गेली 25 वर्ष प्रभागात राहून सातत्याने समाजकार्यात सक्रिय असलेल्या महेश भाऊ अहिरे यांच्याबद्दल प्रभागातील नागरिकांमध्ये दृढ विश्वासाची भावना निर्माण झाली होती. नागरिकांच्या आग्रहावरूनच त्यांनी निवडणुकीत उमेदवारी स्वीकारली होती. विजयानंतर महेश भाऊ अहिरे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला आहे. पहिल्याच दिवशी प्रभागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून देत त्यांनी जनसेवेचा शुभारंभ केला. हा उपक्रम नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे. प्रभाग क्रमांक 9 साठी सर्वसमावेशक, सकारात्मक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून महेश भाऊ अहिरे यांची निवड ही प्रभागातील विकासाला नवे वळण देणारी ठरेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. विजयानंतर भावना व्यक्त करताना महेश भाऊ अहिरे म्हणाले, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहील. नागरिकांनी त्यांचे कोणतेही प्रश्न थेट कळवावेत आणि ते सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न. प्रभाग क्रमांक 9 मधून आपण निवडून आला आहात. जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगा? सर्वांना नमस्कार. मी प्रभाग 9 मधनं काल विजयाचा गुलाल माझ्या सर्व मतदार राजाच्या आशीर्वादामुळे विजयाचा गुलाल काल माझ्या अंगावर पडला. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मायबाप जनतेला हा माझा मानाचा मुजरा. त्यांनी जो विश्वास दाखवला आहे, प्रभाग क्रमांक 9चे जी जनतेने विश्वास दाखवला आहे, त्या जनतेच्या विश्वासाला 1% सुद्धा तडा जाणार नाही याची मी 100% काळजी घेईल. आणि त्यांचे काही जे कामं असेल 24/7 अवेलेबल राहील मी. आणि कुठल्याही कामाला नाही हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाही. जे असेल ते स्पष्ट जागेवर लगेच सोल्युशन, डायरेक्ट मला फोन करायचं, सोल्युशन मिळेल म्हणजे मिळणार. फक्त काम, बाकी दुसरं काही नाही. आणि जनतेचा विश्वास. कालच निवडणूक पार पडली. आज आपण आपल्या प्रभागात काही टँकर पुरवला पाण्याचा अशी माहिती आम्हाला मिळाली, त्याबद्दल काय सांगा? हो, काल आमच्या एक प्रभाग 9 मध्ये रस्त्यांची वगैरे कामं चालू असल्या कारणाने तर काही पाईपलाईन ज्या आहे तर त्या डिस्टर्ब झालेल्या आहे, तुटलेल्या आहे. तर आमचे एक जवळचे मित्र ते सचिन भाऊ देव यांचा मला फोन आला की भाऊ 10-11 दिवसापासून माझ्याकडे पाणी नाही आहे. तर मग मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे मी टँकर पाठवतो आणि तुम्ही ते तुमचं काय असेल सगळं भरून घ्या, तुमचे बॅरल वगैरे किंवा टाक्या वगैरे सगळं. मी लगेच आमच्या टँकरवाल्याला फोन केला, लगेच टँकर पाठवून ते भरून दिले. त्यांचा पाण्याचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता तो 1 मिनिटात आपण सॉल्व्ह करून दिला. आणि असंच माझं प्रत्येक प्रभागातील प्रत्येक जनतेला एक नम्र निवेदन राहील की असा कुठलाही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट माझ्याकडे मला फोन करा. फास्ट मध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेले आहात. प्रथमतः आपली आणि आपल्या परिवाराची काय भावना आहेत काय सांगाल? भावना म्हणजे की जनतेने जो विश्वास दाखवला आहे, एकच ठरवलंय फक्त जनतेच्या विश्वासाला पात्र राहायचं. त्यांना परत 5 वर्ष असं नाही वाटलं पाहिजे की माणसं त्याची काही निवडून जातात परत तोंड दाखवत नाही किंवा फोन उचलत नाही किंवा कामाचे काहीतरी चालढकल करतात. इथं विषय असा आहे की काम जर काही नगर परिषदेकडनं समजा वेळ लागणार असेल काही गोष्टींना तर आपण आपल्याला स्वखर्चाने मी त्यांचं काम करून द्यायला बांधील आहे, हा आज आपला शब्द आहे. निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या आणि भास्कर नाना बनकर आपले माजी सरपंच आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रेरणेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ही पुढील वाटचाल अशी जोरात चालू राहील. जनसेवेचं हे अखंड काम विरत आणि कुठल्याही वेळेस 24/7 अवेलेबल असेल.